शाळेला सुट्टी होती म्हणून सरांना काही शाळेत जावं लागलं, त्यांना जयंती साजरी करायची होती त्यामुळे ते शाळेत गेलेले. सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर आमच्या मायलेकीचं चाललेलं आपलं तिचं फूल बनवायचं चाललेलं, म्हणूनच चाललंय हे फूल बनवायचं. एक बनवलंय तिनं असं छानसं, दुसरं चालू आहे तिचं बनवायचं. मी कलर करत बसलेले. आमच्या दोघींचं चालू असते असं काहीतरी बनवायचं. तिला पण असलं बनवायची सवय आहे, मला पण. मुलगी एक आपली मैत्रीणच असते ना. आणि काही गोष्टी आता लहानपणी ज्या आपण केलेल्या असतात नंतर मुलांसोबत नव्याने ते करायला छान वाटते. आणखीन आपलं बालपण आपण जगतोय, छान वाटते. आमची ही सगळी कामं झालीत. आमचा छोटा झोपलाय त्यामुळं, म्हणजे तो आला की त्याला ते कलर सगळे तो घेणार, त्याला सगळं द्यावं लागते. प्लस वाटतं तो आल्यानंतर त्याला पण कलर द्यावे लागले. त्याने बघा कसे कलर केलेत. लहान मुलांना ना आपण घेईल ती प्रत्येक गोष्ट हवी असते, नाही दिली की त्यांची चिडचिड होते. हे बघा त्यांना असं कलर केल्यानंतर हे मी ह्याच्यासाठी ब्लॅकमध्ये तयार केले असं काळं, कारण ते चुलीवर ठेवायचे. इथं चूल आहे ना, ही वास्तूसाठी आणलेली चूल होती छोटीशी, पूजन करायसाठी आणावं लागते ना, मग त्याचं असं हे डेकोरेशनसाठी वापरले. किचनमध्ये असं ठेवलंय, छान वाटते. म्हणून अशी फुलं वगैरे बनवायला खूप आवडतं. आणखीन तिने छान बनवले फुलं. हे बघा, ही फुलं तिनं बनवलेत. हे एक आणि हे एक मस्त बनवले ना. त्या पिस्त्याच्या टरफलापासून ते बनवलंय तिनं, मस्त झालं. नंतर हे गणपती बाप्पांसाठी नैवेद्य ठेवायचं, हे लाल कलरचं ते बनवलंय. आमचे गणपती बाप्पा उद्या जाणार. 10 दिवस असतात ना गणपती बाप्पा, खूप छान वाटतं. पण आता ते उद्या जाणार ना, मोकळं मोकळं वाटतं नंतर उगाच.